आज दुपारी नियोजन विभाग प्रमुख श्री हरीश जाधव यांच्यासोबत काही सदस्य यांचं नाव आपण वेंटू बांगर असं म्हणतो आणि श्रीमती संपूर्ण लांबोटे यांच्यामध्ये शासकीय कारणास्तव त्यांचे काम वेळेत का होत नाही याबद्दल विचारणा करताना शासकीय बाब असताना श्री वेंटू बांगर यांनी श्री हरीश जाधव यांना अर्वाच्य भाषेत बोलताना शिवीगाळ वगैरे दिली. त्या अनुषंगाने त्यांनी जे आहे आपल्याकडे तक्रार आपल्याकडे नोंदवली आहे. माननीय नगराध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे पण सदरील तक्रार ते नोंदवणार आहे. सर्वांची भूमिका ही एकच दिसते की कार्यालयीन कामकाज करताना सर्व कर्मचारी जे आहेत जे जीवाभावाने काम करत असताना लोकप्रतिनिधींनी त्यांना चांगला प्रतिसाद देणे, चांगल्या पद्धतीने काम करून घेणे ही एक पद्धत असते. तर लोकप्रतिनिधी कधी काही भावनांच्या भरात नागरिकांचे काम करताना अशा प्रकारची घटना ही जी आहे यापूर्वी पण घडली. श्री उत्कर्ष देवगुरुने आपले कनिष्ठ अभियंता यांना पण श्री वेंटू बांगर यांनी अशा प्रकारे शिवीगाळ वगैरे दिली होती. तर या घटनेचा नगरपालिका प्रशासन म्हणून सर्व कर्मचारी आज जाहीर निषेध करत आहेत. तसेच आज जे काम आहे त्यांनी आपल्या डेस्कवर बसतो पण कुठलंही काम सन्मानजनकपणे ते टाळण्याचा किंवा काम बंद करण्याचा. तसेच यापुढे जर असे प्रकार घडले तर प्रशासनातर्फे कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांनी आपल्याला यापूर्वी सादर केलेलं आहे. कुठल्याच प्रकारचे जे आहे मनमानी जे आहे कुठले सदस्य असतील, नागरिक असतील, कारण की शेवटी लोक जे आहेत सर्व आम्ही पण नोकरीच करत आहोत आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जाऊ. जेवढं नगरसेवक किंवा सन्मानित सदस्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं आहे त्याचप्रमाणे प्रशासन पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आहे. पण प्रत्येक गोष्टींचे एक नियमावली असते. त्या नियमानुसार आपण जर काम केलं तर ते सर्वांसाठी जे आहे एक आपली पद्धत पडलेली आहे. जर सर्वांनाच नियम डाळून काम करायचं असेल तर समाजात अराजकता मांडून सर्वांनी या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे, सामाजिक भान ठेवायला पाहिजे. प्रत्येकानं आपापली जबाबदारी जी आहे प्रशासन असेल किंवा राज्यकर्ते असतील यांनी आपापली जबाबदारी निश्चितपणे समजून त्याप्रमाणे प्रशासनाकडनं किती इफेक्टिव्हली काम चांगल्या पद्धतीनं काम करून घेता येईल याबद्दल त्यांनी पण या गोष्टीचं जे आहे थोडंसं गांभीर्य आपण घेतलं पाहिजे असं मी त्यांना पण आग्रहाची विनंती करतो. असे प्रकार पुन्हा घडू नये व शांततेत जे आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व काम करते अशी अपेक्षा आपण आपल्या वतीनं मी त्यांच्याकडे व्यक्त करतो. बांगर नगरसेवक प्रभाग क्रमांक 4. माझ्या प्रभागात